तर नमस्कार मित्रांनो, आता आपली नेक्स्ट ट्रॅक आहे डायरेक्ट राज्याभिषेक सोहळ्याला चालत आपण रायगडला. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र हिमेश आणि आपला योगा म्हणजेच योगेश डाडर आपला तो भाऊच आहे. तर आपण चाललो तर आता आपण आष्टीवरून नगरवरून आता जेवणाला इष्टी थांबलेली इथं. आणि आपण नगरच्या पुढे आहेत थोडं, आपल्याला जायची पुण्यावरून आपल्याला मग परत दुसरी इष्टी धरायची, एक तर महाडला नाही तर पाचाडला. तिथून मग आपण रायगडवर जाणार आणि सगळा फुल व्ह्यू दाखवणार तुम्हाला. आणि बघू पुढे काय काय होतंय. तर आज आहे 4 तारीख, आम्हाला वाटतं 4 तारीख ते आम्हाला जायला जाणार आहे. 5 तारखेला पूर्ण किल्ला फिरणार, 6 तारखेला राज्याभिषेक एन्जॉय करणार, राज्याभिषेक बघणार आणि 7 तारखेला रिटर्न माघारी. तर काय काय होतं अख्ख्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. आणि कमी बजेट मध्ये तुम्ही रायगडला जाऊन आणि आपला राज्याभिषेक सोहळा कसा बघता ही आज तुम्हाला दाखवणार आहे कमी बजेट मध्ये. आपण एसटीने आलो डायरेक्ट एसटी महामंडळाने. तर आपण गाडी धरली होती आष्टीवरून डायरेक्ट, आपल्याला आष्टीवरून महाडला गाडी होती पण ती आपली सुटली म्हणून आपण आष्टीवरून डायरेक्ट स्वारगेटला चाललो. आणि स्वारगेटहून आपल्याला महाड नाही तर पाचाड गाडी मिळणार आहे. तर बघू पुढे बघ आपलं ब्लॉग. तर आता आपण येरवडा रेल्वे स्टेशन आपलं येरवड्यात थांबलो आणि आता इथून पुढे आपण स्वारगेटला मेट्रोत जाणार आहे. आणि या ठिकाणी इथं का बघा आपल्याला काय भेटलंय, आपल्या योग्याला भ्या वाटत होते चढायला. तर भावांनो आता आपण तामिनी घाटाच्या अलीकडे तामिनी घाटाचं वाटतं. आणि तुम्ही आता ही नजारा बघू शकता आत्ताच इथं कसं दिसतंय. इकडं पण घाट आहे, डोंगर इथं मस्त. आणि इकडे आपले हॉटेल आहे, इष्टी थांबली आपली जेवणासाठी. आणि तुम्ही इकडेच व्ह्यू बघू शकता. आपल्याला तर अजून जायचंय त्या ठिकाणी, तर तिथं कसं असणार आहे. अरे ढोलकी वाला दादा ढोलकी वाजव जोरात, अरे ढोलकी वाला दादा ढोलकी वाजव जोरात, वाजव जोरात आंबा आलिया दारात. तर भावांना आता वाढल्याच रात्रीचे 9:30 आणि आता 9:30 वाजता आपण महाडला पोहोचलो तर इष्टीने. तर आपल्याला इथून इष्टी 5 मिनिटात इष्टी येणार आहे ना. आपण मग पायथ्याशी जाणार आहे डायरेक्ट रायगडच्या. मग तिथून आपण जेवण करून एकतर तिथंच मुक्काम करणार आणि नंतर सकाळी पाटा आपण ट्रॅक चालू करणार. चला मग. तर भावांनो जस्ट आत्ताच आपण रायगडच्या पायथ्याशी आलेलो होती इष्टीने. आणि आता टाइम झालेला आहे किती 11 वाजलेले आहेत. आणि आता आपण रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहेत. आणि आपला वर श्रीमान रायगड आहे. तर आता आपण एकतर इथं मुक्काम करणार, सकाळी ट्रॅकिंग करणार, नाहीतर आत्ताच जेवण ट्रॅकिंग करणार. तर त्याला तुम्हाला दाखवतो पुढं काय काय सुविधा आहेत. आणि इथं आता प्रशासनाचं इथं प्रशासन आहे आणि हे आपल्याला इष्टीसाठी. आणि इथं डायरेक्ट फुकाट आहे, आपल्या महाडून मानगावून फुकाट इष्ट केलेले आहेत डायरेक्ट इथे येण्यासाठी. तर पुढं बघू आता कसं आपण जेवण करू नाहीतर ट्रॅकिंग करू. तर भावांनो आता फायनली आपण रायगडाच्या पायथ्याशी आलोत. आणि आपला जो व्हिडिओमध्ये आपण जो बघतो का किल्ला चढताना, तो तिथून आहे तो रोड असा वरून आहे. पण काही कारणास्तव महाराष्ट्र पोलिसांनी तो बंद केलेला आहे रूट. आणि आता रूट आपला दुसरा आहे हा, त्यातून सरळ असा त्या ठिकाणी जायचं आपल्याला. आणि आता आपल्याला रात्रीचे वाजलेले आहेत 12:07 झालेले आहेत. आता 12:07ला आपण ट्रॅक चालू केला आहे. तिथं आता किती वाजता पोहोचतो ते बघू, काय वर सुविधा आहेत बघू. आणि सध्या तर आता आम्ही जेवण ते केलं हॉटेलवर. माझं आता सकाळ होती काही वर जाऊ ती बी सांगता येणार नाही. उद्याची पाठ कशी उजडते ती बघू. आणि फोनला बॅटरी बी आता कमी, वर काय सुविधा भेटली तर ठीक, नाही तर आपला हे ब्लॉक अर्ध्यावर बी जाऊ शकतो. आता फोनला बॅटरी कमी आणि आम्ही जे आणलेली पॉवर बँक ती बी बंद पडली.
आता पहाटेचं दृश्य बघू कसं आहे. ते सांग ना ते जाऊन दे. हा? किती उठावातली आणली पॉवर बँक. तर आपला ट्रॅक असा राहणार आहे. हे बघू शकता पायऱ्या फेऱ्या दुसऱ्या वाटेने आलोत, पण तरी पण भारी प्रशासनाने काम केलेलं आहे इथं मस्त. तरी की जागोजागी लाईटीची देव आहे इथं, म्हणून काय टेन्शन नाही अंधाराचं. पण बघू शकता वरती जायचं आता. आणि आत्ताच मला दम लागलेला आहे. चालूच केले तरच दम लागलाय, पण आपण तर काय रनिंगवाले पोर आहे, जाणार तर हा इथंच. आपण ट्रेकिंग चालू केली ती तर पहिला आपल्याला बुरुंज भेटलेला आहे बघा. आपला पहिला बुरुंज आहे. नाईटमुळं काही दिसत नसेल, पण आपल्या आल्यापासून पहिला बुरुंज आहे. आणि ओंकार भाया म्हणतोय दिसत नाही तर समजून घ्या थोडं. हा ना का योगेश भाई, ती ओंकारची सवय लागली बाबा. ओंक्या तू आला नाही तर कडू तुझं नाव घेतोय मी ओंकार इथं. आता पहिला दरवाजा लागलाय आपल्याला. दिवस आलो असतो ना तर इथे एवढे फोटो काढले असते ना, ते येडे झाले असते एवढे फोटो काढले असते. मारुती बजरंगबली इथं. चला वर. आणि पाऊस थोडा थोडा चालू झालेला आहे. इथं सांगू शकत नाही केव्हा पाऊस येईन केव्हा ऊन पडन आणि केव्हा गार लागन जास्त. ते सगळे ऋतू संगच येऊ शकतात तिथं, त्यामुळे येतानीच कसं या. तर आता 12:30 वाजलेत आणि आपण 12:07 का 6 ट्रॅक चालू केला. आणि आता अर्ध्यात चालू होत आपण. आता शिक गाणं बंद करतो आहे. आता शिक अर्ध्या ट्रॅकवर चालूत. मला असं वाटते पूर्ण घामाने भिजलोय. पाणी नाही बरं का, घाम आहे सगळा बघू शकता. त्यामुळेच त्या काळातले मावळे आहेत ना महाराजांची एवढे ताकदवर होतं. एवढं पूर्ण शर्ट घामाने भिजलेलं आहे. म्हणजे इथं रायगड चढायलाच घाम निघत होता एवढा. मग फिटनेस काय असेल त्या लोकांची. हा वेट लॉस तर रोज यूज जाऊनच होत असं. हवा एवढ्या लढाई जिंकला आणि तेवढं हे केलंय. अजून तर लय राहिलाय रायगड बघू शकतो वर. आता शिक अर्धा तास झालाय मला वाटतं ट्रॅक चालू करून. आता वरच काय हाल झाले बघा. आता हे पहिला गेट आहे मला वाटते वरून. किल्ला रायगड. हे खालचं व्यवसाय अंधाराचा. वर धुकं पण पडले. वर जाऊ आपण. दम लागलाय बोलता सुद्धा येत नाही आता. हे दम लागलाय. आपण हार नाही मानणार. नॉन स्टॉप आलो तो वर. फोटो पण नाही काढले त्यासाठी. आत पण काढले. हा हे बघायसाठी आपण एवढं लांब आलोय. तर ह्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर बघा असं इथं असं व्ह्यू आहे. इथून रोड आहे आपल्याला जाण्यासाठी. इथून मस्त बघू शकता. आपण तिथून आलेलो आहेत त्या गेटमधून. ते ह्यो गेट आहे तो आपण मागाचा. आणि ह्या गेटमधून असा रोड आहे ती वर असा इकडं. मग डायरेक्ट तिथे मला वाटतं तिथून मेन डायरेक्ट आपण किल्ल्यावर जाणार आहे. तर फायनली आता आपण रायगडावर आलो आणि इथं कॅम्पिंग केलं आहे. आता झोपतोय एवढं. आता इथं झोपणार आहे तर रातच्या वाजल्यात 1:30. इकडं वर आपलं किल्ला, इकडं बाजारपेठ आणि ते वर. तर आता आपण सदरच्या ठिकाणी चाललोय आणि बघू शकतो झेंडा हे मेन गेट आहे वरती. आणि इकडे आपली बाजारपेठ.
खाली कशा तरी रोड आले आली एंट्री झाली स्वर्गात एंट्री झाली. पहिला गेट भेटला आपल्या स्वर्गात. स्वर्गात आपली एंट्री झाली भावांनो. हे बघा कसा आहे स्वर्ग. हे मी आहे का नाही स्वर्ग. हे पुढे राज बसलेत. हे स्वर्ग. मला वाटतं 4 तारखेला येऊन आपल्याला फायदा झाला तो एवढंच झाला. इथं गर्दी नाही. आपल्याला राज मोकळं भेटलं. राज कसं आहे ते स्वर्ग. कसा आहे स्वर्ग. येऊच नका तुम्ही, घरीच बसा बाकीचे. तर हे आहे रायगडवरील तळघर. बघू शकता असं तळघर आहे. मला वाटतं हे राणींना बांधून दिलेले पेशल म्हणून आहेत. असेच पुढं पण आहेत 5-6 शेम असेच होऊ शकतं. कॅमेरे पण बसवलेले आहेत. तर आता मला वाटते इथं महाराजांच्या मंत्र्यांसाठी वाडे बांधले होते. हे बघा काही दिसत नाही ते धुक्यामुळे जास्त, पण इथून तिकडे पण वाडेत दिसत नाही ते. आणि इथून तिकडं हे बघा असे वाडे आहेत महाराजांचे. मला वाटते जे मंत्री असतात अष्टप्रधानमंत्री ते इथं राहत असतात. धुकं पडलंय, वातावरण भारी, फक्त व्हिडिओमध्ये येत नाही म्हणून ते जरा हे होते. तर आता हा नजारा बघतो वाईट अँगलने. आणि ही इथं महाराजांचा वाडा होता. मला वाटतं आपल्या महाराजांनी जो श्वास घेतलाय इथंच घेतलाय वाड्यामध्ये. हे आपल्यासाठी लय पवित्र आहे. काही जण ह्याच्यावर चढतात, बसतात, कॅम्पिंग करतात आणि इथं बुटा घालून पण जातात. आता त्यांना नाही कळत आपण काय करू शकतो, पण आपल्याला माहिती आहे आपण तर नाही जाणार दोघं. एक खिडकी या ठिकाणापासून असं व्ह्यू आहे. चुन्याचं बांधकाम नाजूक पण मजबूत आहे बघा. मला वाटतं आता मी वरच्या भागाला आलो त्यामुळं आता सगळं खालचं दिसतं आपलं बघा. इथे 2 बुरुंज मोठे बुरुंज टाईप. हे आम्हाला 4थीच्या पुस्तकात होते. म्हणजे आम्ही जे 4थीचं पुस्तक होतं का इतिहासाचं त्यात रायगड दाखवलं होता. ही असं शेम पडलेले दाखवले होते. शेम अशीच भिंत दाखवली होती रायगडाची. त्याच्या 4थीच्या इतिहासाची बी आठवण आली. आणि जेव्हा आम्ही 4थी शिकत होतो ना आणि सरांनी पुस्तक घेतलं का इतिहासाचं शिकवायचं म्हणलं, एवढा आनंद व्हायचा ना. कोणत्याच विषयात एवढा आनंद नव्हता होत तेवढा त्या विषयात होता. महाराजांची कथा ऐकायला, अफजल खान, ते लय मजा यायची. पण आता वय गेलं त्यामुळं तिथं कथा ऐकत होतो ते सरांची शिकलेले इतिहास. आता इतिहास बघायला आलोय. तेव्हा ऐकत होतो, आता बघायला आलोय. हे बघा जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या इतिहासाचं रायगड आहे. श्रीमान रायगड उगाच म्हणत नाहीत, दुर्गराज. या ठिकाणी ऊन पडलंय पण अजून आपल्याला काय ऊन नाही. ढगन दुखन ती इकडं टकमक पॉईंट तिकडे बी जाऊ आपण. पण मला वाटतं बंद करून टाकणार आहे ती आज, नाही तर उद्या बंद करते नक्की. कारण की पोलीस प्रशासन आलंय आता वर, तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये. तिकडं आपली सदर आहे, तिथं राजा विराजमान आहेत. आता मागचा भाग तर आपण बघितलाय. पुढच्या भागाकडे जाऊ आपण.
या ठिकाणी आपण सदरीवरती आलो. इथं आपले महाराज विराजमान बघू शकतो. तर आता आपण सदरेवरती आलोत आणि या ठिकाणी आपले राजे विराजमान आहेत. इकडे बघू शकतो भाऊ, पूर्ण मंडप ते दिलेलं आहे. तर आज 4 तारीख आहे, त्यामुळे काहीच नाही दिसलं आपल्याला. राज इथे विराजमान आहेत, पुढे त्यांची प्रजा सुखाने राहणार. तर भाऊंना आता आपण होळीच्या मैदानावर आलो. हे होळीचं मैदान म्हणते त्याला. आणि या इकडं बाजार पेठ आपलं होळीचं मैदान. आणि इथं अजून एकदा आपले राजे विराजमान येतं. या ठिकाणी आता फोटोसाठी खूप गर्दी आहे. आणि आपण सकाळी येऊनच पाठपाठ येऊनच फोटो काढलेला आहे. मला माहीत होतं की इथं गर्दी लई होणार आहे फोटो काढण्यासाठी, म्हणून पोरांना सकाळ उठून फोटो काढून घेतला. आणि इकडं आपली बाजारपेठ. आपली आता बाजारपेठेत आता एवढी गर्दी. 5 तारखेला उद्या राज्याभिषेक सोहळा. तरी आज बघा किती गर्दी, पूर्ण तिकडे माणसं आहे. तर आपल्याला नाश्त्याला आले ना चहा भेटलेला आहे. चहा अगदी फुकट आहे. व इथे चहा वाटप चालू आहे. सर्व चहा पित आहेत. इकडं आपला रायगड बघा कसा दिसतोय. श्रीमान रायगड चहा. तर आपल्याला आता नाश्ता मिळाला आहे पोहे. आधी चहा पण घेतला आपण. तर मस्त सुविधा आहे पोहे आपल्याला नाश्ता. त्यानंतर आपल्याला जेवण पण मिळेल. मला वाटतं 12-1 वाजता दरम्यान जेवण मिळेल. इथं सुविधा आहे सगळी. आणि आपला पुढं रायगड. जेवण झाल्यानंतर आपण आता टकमक पॉईंट घेणार आहे. तर भाऊंना आता आपण टकमक टोककडे आलो. आपलं टकमक टोक बघा कसे भारी दिसतंय, सुंदर. आपला राजा इथं विराजमान आहेत आपले. आणि आपल्या सह्याद्री रांगा दाखवतो तुम्हाला. ही आपली सह्याद्री रांग तून चालू होती इकडे. खूप भारी, लय भारी, लय. एकदा तरी यायला पाहिजे रायगडला. घरच्या 4 शिव्या खाऊन या, पण नक्की या. चला तिथं जाऊ, तिथून व्हिडिओ काढू आपण. तर हे आता जगदीश्वराचं मंदिर. आता आपण जवळ आलो होतो. तिथून आपल्याला आज जाण्यासाठी गेट. एंट्री जगदीश्वराच्या मंदिराला. जगदीश्वराचं मंदिर. इथं पण सगळं कॅम्प आहे. कॅम्पिंग मागचं साईड. दर्शन रांग खूप मोठी. दर्शन रांगण्यासाठी आपल्याला रांगेत थांबावं लागेल. तिथून आज जाणार आपण. दर्शन रांग. आता आपण निवांत दर्शन करू. कारण 2 दिवस आहे मी इथंच. निवांत येऊन दर्शन करेन. कारण आता जास्त गर्दी. आता पलीकडे समाधी स्थळाकडे जाऊ. उद्या 10 मिनिटं. दादा इकडून जातात बाहेर. एक लाईन.
संघाचे हे दोन प्रमुख आहेत. एकच प्रमुख इथे या ठिकाणी येत आहे. तर भावानो इकडं आता इकडं वाघ दरवाजा आहे एखादी साईड. इकडं कमी माणसं आहेत जास्त. इकडं आपला किल्ला आहे वरती आणि इकडं खाली ती वाघ दरवाजा आहे. इकडं माणसं जास्त करून येतच नाही. हे बघा इकडं माणसं येतात, कमी माणसं असते इकडे. वाघ दरवाजा आहे. तर भावांनो आता आपण रायगडच्या ह्या साईडला उजव्या साईडला आलेलो इथं वाघ दरवाजाकडं. आणि आता वाजलेत 11:30 आणि आता मी एकटाच आहे इथं. म्हणजे रायगडावरच मी एकटा आहे, कारण की जी माझ्या संग 2 जण आलते मित्र माझे, ती दमले इथं ट्रॅकिंगला. त्याला दमले आणि त्यांना इथं राहवलंच नाही. उलटी दोघं आता घरी गेलं. तर मी एकटाच आहे आता. आजची रात्र इथं काढणार, उद्या दिवसभर बघणार आणि एकतर उद्या जाणार, नाही तर उद्या पण थांबणार. तर बघू काय काय कार्यक्रम आहेत आज जर चांगले कार्यक्रम सगळे झाले आणि उद्या तर मला कळा की राज्याभिषेक सकाळी 8लाच होतो आणि आज मेन कार्यक्रम आहेत. तर आज कार्यक्रम सगळे झाले तर आपण उद्या 9 वाजताच जाणार आहे तिथं. हे आपलं कोकण कडा बघा.
माझी विनंती आहे पुढे या. जुने आयसीटी कार्ड गळ्यात घालून अनेक जण या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. त्यांना विनंती आहे की पोलिसांना सांगण्याच्या ऐवजी आपण जर आधीच खाली बसलात तर बरं होईल. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की शाहिरांचा मेळा झाला साताऱ्यात. माऊली विनंती आहे तुम्हाला. माऊली विनंती आहे, तुमच्या मागे 4 बालक आहेत. या बाजूला माऊली विनंती आहे, या बाजूला. माझी विनंती आहे, वारकरी बांधवांना विनंती आहे. ऐका ना, ऐका ना, तुम्ही ऐका ना, प्रत्येक जण इथे कबड्डी खेळायला लागला. ऐका इथे, या बाजूला, या बाजूला. असं तर भावांनो, आज अगदी जोशाने शिवराज्याभिषेक पार पडलेला आहे आणि मी दुपारचं तर दाखवलंच. त्यानंतर माझा फोनची बॅटरी संपली होती म्हणून काही व्हिडिओ काढता नाही आले. त्यानंतर आत्ता डायरेक्ट चार्ज केलेला आहे मी फोन, ते पण इथं असं. आणि इथं किल्ल्याची भिंत आहे, इथं बसलेलो आहे. तर शिवराज्याभिषेक पार पडला जल्लोषात, आनंदात. मी खूप मजा घेतली. माझी पहिलीच वेळ होती. ह्याच्या आधी मी डायरेक्ट 3 वर्ष आधी आलतो, पण शिवराज्याभिषेकला नव्हतो आलो, असंच फिरण्यासाठी आलो. शाळेतून आलतो मी सहलीसाठी. आणि आता डायरेक्ट शिवराज्याभिषेकला, ते पण एकट्याच गडावर आहे. आता खूप मजा आली. आज मला वाटतं माझा 3रा दिवस आहे. 4, 5 आणि 6 3रा दिवस आहे माझा. उद्या सकाळीच मी जाणार, कारण की मला सकाळी 9ला बस आहे महाडमधून, म्हणून मी सकाळच जाणार पहाटे उठून. तर एवढंच की राज्याभिषेक जल्लोषात झाला, सर्व चांगले झाले. आणि तुम्ही पण नक्की आता व्हिडिओ बघितल्याच नंतर पुढच्या वेळेस राज्याभिषेक सोहळ्याला या. आणि हा आपला ब्लॉग इथंच संपतोय. धन्यवाद.